तर संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण झालंय। दरम्यान संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाचा आणि ग्रामस्थांचा न्यायासाठी आजही लढा सुरू आहे। दरम्यान या धक्कादायक हत्येच्या आठवणीने देशमुख कुटुंबियांच्या डोळ्यात आजही अश्रू येतात। दरम्यान संतोष देशमुख यांचं आज प्रथम पुण्यस्मरण आहे। या दरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि भाजप आमदार सुरेश धस हे मस्साजोगला जाण्याची शक्यता आहे। आज या गोष्टीची खंत वाटते की आज 1 वर्ष उलटून गेलं। आमची जी अपेक्षा होती ती लवकरात लवकर न्यायाची होती आणि आज देखील आम्ही त्या न्यायाच्या अपेक्षेत आहोत। फक्त सरकारला माझी एवढीच विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या। जे आरोपी आहेत सगळे पुरावे असताना देखील ह्याच्यामध्ये दिरंगाई का होते याचा काहीच ठामपत्ता लागत नाहीये। पण माझी आज सरकारला विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या। तर तपोवनमधील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून आता राज ठाकरेंनी सरकारला सवाल उपस्थित केलाय। कुंभमेळ्यासाठी झाडं का तोडावी लागतायत? राज ठाकरेंनी ट्विट करत सरकारला सवाल विचारलाय। तुमच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी राहील। निवडणुकांनंतर देखील आमचा वृक्षतोडीला विरोधच राहील। संघर्षाची भूमिका घेतली तर मनसे जनतेच्या सोबत आहे असं राज ठाकरेंनी ट्विट करत ट्विटच्या माध्यमातून जे आंदोलक तिथे आंदोलन करतायत त्यांना पाठिंबा दिला। तर सरकारला देखील त्यांनी सवाल उपस्थित केलाय। वृक्षतोड का करताय असा सवाल राज ठाकरे यांनी ट्विटच्या माध्यमातून सरकारला विचारलाय। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक मोठा कट सुरू आहे असा सनसनाटी आरोप शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी केलाय। जिल्ह्यात मोठा कट सुरू असून काहींना नारायण राणेंचं महत्त्व संपवायचं आहे असा मोठा आरोपही त्यांनी केला। दरम्यान ज्या नारायण राणेंनी या ठिकाणी लोकांच्या मनात अधिराज्य घडवलं ते राणे साहेब निवडणुकीच्या तोंडावर प्रचारात कुठे दिसत आहेत का असा सवालही त्यांनी उपस्थित केला। तसेच सध्याच्या निवडणुकीमध्ये त्यांना वाटत होतं की महायुती झाली पाहिजे पण त्यांना विश्वासात न घेतल्याचा आरोपही दीपक केसरकरांनी केलाय। त्याचबरोबर एवढ्या मोठ्या माणसाचा अपमान करताना काही वाटलं नाही का असे खडे बोल देखील दीपक केसरकरांनी सुनावलेत। त्यामुळे केसरकरांचा रोख नेमका कुणाकडे आहे हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। आज एक मोठा कट या जिल्ह्यामध्ये चालू आहे। त्यांना राणे साहेबांचं महत्त्व संपवायचं आहे। राणे साहेबांनी या जिल्ह्याच्या लोकांच्या मनावर अधिराज्य घडवलं। आज ते राणे साहेब तुम्हाला दिसतात का कुठल्या ह्या निवडणुकीच्या प्रचारात? दिसत नाही, कारण त्यांचं महत्त्व त्यांना वाटत होतं की महायुती झाली पाहिजे। त्यांना विश्वासात नाही घेतलं। एवढ्या मोठ्या माणसाचा एवढ्या मोठ्या आमच्या खासदारांचा अपमान करताना काय वाटला नाही। एवढ्या मोठ्या लाट आलेली होती, अनेक लोक पराभूत झाली महाराष्ट्रामध्ये, पण तुम्ही प्रेमाने खासदार नारायण राणे साहेबांना निवडून दिला, आपल्या दादांना निवडून दिलं। हे तुमचं प्रेम आहे। तर सिंधुदुर्गच्या वेंगुर्ल्यात शिवसेनेच्या उमेदवारांसाठी प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलेलं। यावेळी निलेश राणे आणि दीपक केसरकरांनी पैसे वाटपावरून विरोधकांवर जोरदार निशाणा साधला। पैशाने मतं विकत घेणं हा मोठा पराक्रम नसल्याचं म्हणत दीपक केसरकरांनी टोला लगावलाय। तर लक्ष्मीला नाही म्हणू नका, सर्व घ्या आणि शिवसेनेला मतदान करा असं आवाहन निलेश राणेंनी मतदारांना केलं। पाहूयात। आज जो प्रयोग केला ना सर, तोच प्रयोग त्यावेळेला सुद्धा केला। पैशाने मतं विकत घेणं म्हणजे काय मोठा पराक्रम नसतो। तुमच्यापर्यंत काही पोहोचलंही असेल ते सगळं घ्या आणि शिवसेनेला मतदान करा। कोणी नाही म्हणू नका, कारण का लक्ष्मी आहे। लक्ष्मीला वाईट वाटू नये असं काही करू नका। ते सगळं घ्या, लक्षात ठेवा आणि आमच्या नागेश गावडे आणि 20 उमेदवारांना आपण निवडून द्या, एवढं सांगण्यासाठी मी इथे आलो। पुढची बातमी आपण पाहूयात। कराड नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप विरोधात शिंदेंची शिवसेना मैदानात उतरली आहे। अशातच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पक्ष देखील शिंदेंच्या शिवसेनेबरोबर निवडणूक लढवतोय। शुक्रवारी शिंदेंच्या उपस्थितीमध्ये एक जाहीर सभा पार पडली। त्यावेळी त्यांनी भाजप काँग्रेसच्या सर्व उमेदवारांचं डिपॉझिट जप्त करा असं आवाहन मतदारांना केलं।
तर नगर विकास विभागाकडून शहराला निधी देण्याचं देखील आश्वासन दिलंय। त्याचबरोबर उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची जाहीर सभा होणार आहे। यावेळी ते शिंदेंच्या विधानावर काय बोलणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। शिवसेना आणि सगळे एकत्र आलेले आहे आणि मग हे सगळी एकत्र ताकद या समोरच्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास मी व्यक्त करतो। आणि म्हणून राजेंद्र आपल्या 31 लोकांच्या टीमला घेऊन वाजत गाजत या नगर परिषदेमध्ये गेला पाहिजे यासाठी मी तुम्हाला विनंती करायला आलो। तर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झालाय। अशामध्येच नाना पटोलेंनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंवर आग पाखड केली आहे। नाना पटोलेंनी बावनकुळेंचा एकेरी उल्लेख करत पातळी सोडून टीका केली आहे। भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे गोंदिया दौऱ्यावर निवडणुकीच्या प्रचारासाठी आले असता घरांचे पट्टे मिळवण्यासाठी भाजपला सहकार्य करावं लागेल असं म्हणाले होते। तर यावर नाना पटोले यांनी बावनकुळेंवर टीका केली आहे। यहाँ एक मंत्री आया था बावनकुड़े, वो बोल रहा था कि तुमने हमको चुन के नहीं दिया तो पट्टे नहीं देंगे, तो तेरा बाप का राज है। अरे मुख्यमंत्री और मंत्री भी जेल में गए, पिसिंग पिसिंग पिसिंग। ये कौन से खेत का मूल्य है? बेईमानी से चुन के आया और यहाँ पे लोगों को धमकाता है। हमारे गोंदिया के लोग किसी के धमकाने से डरते क्या? मैं वादा करता हूं तुमको पट्टे देने का, मैं 100% घरकुल बना के देने का वादा करता हूं आपको। मैं आप लोगों को कहता हूं वो क्या सही कैसे मरवाना मेरे को पता है, हमारा जूनियर है वो, लेकिन वो इतना आके फूंक मार के गया, यहाँ पे डरा के गया। गोंदिया वाले डरते नहीं है, डरवाते हैं। हम टाइगर है, टाइगर से शेर है हम लोग। पुढची बातमी, मंत्री आदिती तटकर यांनी भरत गोगावलेंवर टीका केली आहे। भरत गोगावले नैराश्यातून टीका करतात। टीका करण्यामध्ये वेळ घालवला तर जिल्हा कधी पुढे नेणार असा टोला त्यांनी लगावलाय। गोगावले हे सातत्यानं खासदार सुनील तटकर यांना टार्गेट करतायत। त्यावरूनच बदलापूरमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारात आदिती तटकर यांनी गोगावलेंवर पलटवार केलाय। एक कसं आहे की काही वेळेला काही नैराश्यातून, काही वेळेला काही वेगवेगळ्या स्थानिक याच्यातून काही टीका टिप्पणी होत असते। मी काम करत असताना मला महायुतीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये पण काम करायची संधी मिळाली। आज फडणवीस साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये पण काम करण्याची संधी मला दादांच्या आशीर्वादातून मिळत आहे। त्याच्यामुळे टीका टिप्पणीकडे आम्ही फार लक्ष देत नाही, कारण आम्हाला टीका टिप्पणी करण्यासाठी मंत्रिमंडळामध्ये सहभागी करून घेतलेलं नाहीये। तर बीडमध्ये